माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक माणूस होता. त्याला 17 वर्ष झाली त्याने दारू बंद केली. एके दिवशी तो आपल्या मित्राच्या घरी जातो. मित्राचा वाढदिवस होता म्हणून मित्राने आग्रह केला, चल आज माझा मान राख, थोडीशी दारू घे. त्याने म्हटलं, नाही मी दारू पिऊ शकत नाही, मी दारू बंद केली आणि जर मी दारू घेतली तर माझी परिस्थिती अजून बिघडेल. कोणी सांगितलं तुला तुझी परिस्थिती बिघडेल? तुझ्या बायकोने सांगितलं? तुझ्या बायकोच्या मुठीत आहे. चल सर्व विसरून घे, मी सांगतो तुला, घे आणि काय सोडणार नाही. त्याने लेच आग्रह केला आणि शेवटी याने दारू घेतली. आणि आज आपण काय पाहतो, तो रस्त्यावर पडलेला असतो. त्याची नोकरी निघून गेली, त्याच्या बायकोने सोडून घेतली आणि हेच नव्हे, त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझे प्रिय बंधू भगिनींनो, हा माणूस त्याचा मित्र होता किंवा सैतान होता? मित्र जीव देणारा आहे, जीव घेणारा नाही. तर खरं बघितलं तर तो मित्र नव्हता, तो सैतान होता. हे आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळतं. सैतान येतो मित्रांच्या रूपाने, आपल्याशी गोड गोड बोलतो, मैत्री करतो आणि शेवटी आपल्याला फसवतो. हे आपल्याला आजच्या पहिल्या वाचनामध्ये दिसून येतो. सैतान येतो हेवाकडे, तिच्याशी गोड गोड बोलतो, तिच्याशी मैत्री करतो. तुला कोणी सांगितलं हे फळ खायचं नाही? देवाने. उलट हे फळ खाल्यावर काय होशील? तू देवासारखं होशील. म्हणून घे. एवाला पटलं आणि तिने काय केलं, हे फळ तिच्या पतीला सुद्धा दिलं. परिणाम काय? ते दोघे बागेच्या बाहेर पडले. त्यांना आकलून दिलं, जे काय त्यांच्याकडे होते त्याने हरू घेतलं. माझे प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत. ह्या आज्ञाद्वारे आपण आनंद प्राप्त करू शकतो. जो आनंद त्यांच्याकडे होता त्याने गमावला. हा आनंद कसं प्राप्त करायचं, आज येशू आपल्याला शुभवर्तमानमध्ये दाखवत आहे. तो देवाला, त्याच्या पित्याला हो म्हणतो आणि सैतानाला नाही म्हणतो. त्याने सैतानाला काय म्हटलं? मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, परंतु परमेश्वराच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक शब्दावर जगतो. फक्त शब्दाने त्याने म्हटलं नाही, कृत्याने दाखवलं. याद्वारे तो काय करतो? पित्याला हो म्हणतो आणि सैतानाला नाही म्हणतो. प्रत्येक वेळेस सैतानाला तोंड देण्यासाठी तो काय करतो? देवाच्या पवित्र शास्त्रातून शब्द वापरतो. शेवटी सैतानाला वैताग आला आणि सैतान निघून जातो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाला हो म्हटल्यावर आणि सैतानाला नाही म्हटल्यावर सैतान निघून जातो. परंतु सैतानाला हो म्हटल्यावर आणि देवाला नाही म्हटल्यावर आपण सैतानाचा मित्र बनतो. जर चौकडे पाहिलं तर परमेश्वर आपला मित्र आहे किंवा सैतान? आत्मपरीक्षण केलं तर आपलं सत्य जाणवेल. जेव्हा आपण टीव्ही पाहतो, सैतान काय करतो? तो आपली स्तुती करतो. पण जेव्हा आपण अभ्यास करतो, सैतान येतो आणि काय म्हणतो? चल अभ्यास, पुस्तके बाजूला ठेव आणि टीव्ही बघ. अभ्यास करून तुला काय मिळेल? टीव्ही पाहून जगामध्ये जे काय होत आहे तुला कळेल, तुझी प्रगती होईल. गोड गोड बोलतो, त्याला फसवतो. आणि काय होत असतं? पुस्तके बाजूला आणि टीव्ही समोर. तसंच कधी कधी काय होत असतं,
आपल्याला कामाला जायचं आहे आणि सैतान येतो आणि आपल्याला म्हणतो, कुठे चाललास? कामाला. अरे पैसे कमवून काय करशील तू? ऐश कर. ते पैसे तुमची मुलं वापरतील. आता ऐश कर. चल प्रत्येकाला जाऊ. न विचार करून सैतानाला आपण होय म्हणतो. तसेच आपण ठरवलं आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा, प्रार्थना करायची, पण त्यावेळेस सैतान येतो नातेवाईकांच्या रूपाने आणि म्हणतो, काय तुम्ही प्रार्थना करता? देव तुमच्या बरोबर नेहमी असतो. चल आज आपण सहलीला जाऊ, ऐश करू. विचार न करून आपण सहलीला जातो. तसेच जेव्हा आपल्याला आपल्या समाजामध्ये आनंदाने राहायचं आहे, शांतीने राहायचं आहे, सैतान येतो शेजाऱ्याच्या रूपाने आणि आपल्या मनामध्ये वाईट गोष्टी घालतात आणि आपण चौकशी न करून आपण विश्वास ठेवतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, याद्वारे काय होत असतं? परिणाम काय आहे? कुटुंबामध्ये फूट पडते, समाजामध्ये अशांती, आपली नोकरी निघून जाते आणि सर्वात महत्त्वाचं आपले कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. कोणाची परिस्थिती बिघडते? आपली परिस्थिती, सैतानाची परिस्थिती नाही. कारण आपण विचार केलेला नाही. चूक कोणाची? सैतानाची किंवा आपली? माझ्या प्रिय बंधू भगिनी, ही चूक आपली आहे. कारण आपले जीवन आपल्या हातात आहे. येशूने आपल्यासाठी स्वातंत्र्य प्राप्त करून दिलेलं आहे, म्हणून त्याची यातना वाया जाऊ देऊ नका. माझ्या प्रिय बंधू भगिनी, उपाय काय आहे? फार सोपा. येशूला स्वीकारलं पाहिजे. येशूला स्वीकारलं पाहिजे. येशूला हो म्हणायला पाहिजे. एक सुंदर म्हण आहेत. केकेगार्ड काय म्हणतो? साधारण शब्द म्हणतो, जीवन जगण्यासाठी पुढे पहा, जीवन समजून घेण्यासाठी मागे पहा. किती खरं आहेत. पुढे का? आशा देण्यासाठी. आणि मागे का? ते पाप करू नये म्हणून. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा संदेश संत पौल आपल्याला दुसऱ्या वाचनामध्ये सुंदर रीतीने देत आहे. त्याने आपल्याला काय सांगितलेलं आहे की एवाने पापामुळे वाईट केला, परंतु येशूने त्याच्या जीवनाद्वारे सिद्ध केले. म्हणून आपण काय करायला पाहिजे? येशू ख्रिस्तासारखं जीवन जगायला पाहिजे. येशू ख्रिस्तासारखं जीवन जगण्यास प्रत्येकाला शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.